सनस्क्रीनचं जग खूप गोंधळात टाकणार आहे नाही का? बाजारात इतके पर्याय आहेत की आपल्या त्वचेसाठी नक्की काय योग्य आहे हे ठरवणं खूप कठीण होऊन बसतं. पण आता काळजी सोडा. पुढच्या काही मिनिटात आपण सनस्क्रीनबद्दलचे सगळे गैरसमज दूर करणार आहोत आणि आपल्या त्वचेसाठी एक परफेक्ट फॉर्म्युला शोधणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपल्या सगळ्यांनाच वाटतं की SPF नंबर जितका मोठा तितकं जास्त संरक्षण. पण खरंच सांगायचं तर हे अर्ध सत्य आहे. फक्त SPFचा आकडा बघून सनस्क्रीन घेणं ही एक मोठी चूक ठरू शकते. असं का म्हणतोय मी? चला पुढे पाहूया. चला या सर्वात मोठ्या गैरसमजाची चीरफाड करूया. आपण दुकानात जातो आणि SPF 50+ बघून पटकन सनस्क्रीन उचलतो. पण असं करताना आपण आपल्या त्वचेच्या प्रकार, इथलं दमट हवामान या सगळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आणि मग होतं काय? फायद्याऐवजी त्वचेचं नुकसानच जास्त होतं. जरा विचार करा, एक चांगलं महागडं सनस्क्रीन वापरत आहात पण तरीही चेहऱ्यावर पिंपल्स येतायत, त्वचा तेलकट होतीये किंवा उन्हातून आल्यावर त्वचा काळवंडतेच आहे. या सगळ्याचं कारण एकच असू शकतं, चुकीचा फॉर्म्युला. SPF कितीही असो, जर फॉर्म्युलाच त्वचेला सूट होत नसेल तर ह्या समस्या येणारच. मग जर SPFच सर्व काही नाही तर मग महत्त्वाचं आहे तरी काय? तर उत्तर आहे सनस्क्रीनचं कॉम्बिनेशन, म्हणजे त्याचा फॉर्म्युला. सनस्क्रीन म्हणजे फक्त एक क्रीम नाही, तर ते अनेक घटकांचं एक पॉवरफुल मिश्रण आहे आणि प्रत्येक घटकाचा एक खास फायदा असतो. चला हे कॉम्बिनेशन जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. सध्या बाजारात 2 प्रकारची सनस्क्रीन्स खूप चालतात. एकीकडे आहे मॉइश्चरायझर असलेलं सनस्क्रीन. हे कोरड्या त्वचेसाठी खूप छान काम करतं, पण आपल्याकडच्या उन्हाळ्यात घामामुळे ते जरा जड आणि चिकट वाटू शकतं. आणि दुसरीकडे आहे हल्ली खूप ट्रेंडमध्ये असलेलं सिरम बेस्ड सनस्क्रीन. हे वजनाला अगदी हलकं असतं आणि तेलकट किंवा पिंपल्स येणाऱ्या त्वचेसाठी तर हे एक वरदानच आहे. आता काही हिरो इन्ग्रेडियंट्सबद्दल बोलूया. सनस्क्रीनमध्ये जर व्हिटॅमिन C किंवा नियासिनामाइड असेल तर ते फक्त उन्हापासून संरक्षण नाही देत, तर त्वचेवर एक छान चमकसुद्धा आणतं. आणि हो, हायब्रिड फिल्टर्स आणि जेल बेस्ड हे 2 शब्द लक्षातच ठेवा. आपल्या दमट हवामानात चिकटपणा टाळण्यासाठी हे सर्वोत्तम पर्याय आहेत. बरं, इतकं सगळं ऐकल्यावर आता मुख्य प्रश्न हा आहे की आपल्या भारतीय त्वचेसाठी तो एक परफेक्ट ऑल इन वन सनस्क्रीन फॉर्म्युला नक्की कोणता, ज्याची शिफारस डर्मेटॉलॉजिस्ट सुद्धा करतात. चला आता ते रहस्य उलगडूया. आणि हे आहे ते सिक्रेट. पुढच्या वेळी सनस्क्रीन खरेदी करताना ही 4 गोष्टींची चेकलिस्ट नक्की वापरा. 1. SPF 50 आणि PA4+, जे UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून पूर्ण संरक्षण घेतं. 2. जेल बेस्ड फॉर्म्युला, जो हलका आणि नॉन स्टिकी असतो. 3. नियासिनामाइड किंवा व्हिटॅमिन C सारखे ॲक्टिव्ह घटक. आणि 4. हायब्रिड फिल्टर्स. हे कॉम्बिनेशन म्हणजे आपल्या त्वचेसाठी एक कंप्लीट सुरक्षा कवच आहे. आता आपल्याकडे तो परफेक्ट फॉर्म्युला तर आहेच, पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कारण आपल्या प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, बरोबर? त्यामुळे त्वचेच्या गरजेनुसार या फॉर्म्युलामध्ये थोडे बदल कसे करायचे ते आता पाहूया. हे अगदी सोपं करून सांगतो. त्वचा तेलकट आहे का, तर डोळे झाकून जेल बेस्ड सनस्क्रीन घ्या. कोरडी आहे तर क्रीम बेस्ड निवडा. जर पिंपल्सचा त्रास असेल तर नॉन कॉमोडोजेनिक असं लिहिलेलं उत्पादन शोधा. याचा अर्थ ते त्वचेची छिद्र बंद करणार नाही. आणि चेहऱ्यावर जर डाग किंवा पिगमेंटेशन असेल तर व्हिटॅमिन C असलेलं सनस्क्रीन सर्वोत्तम काम करेल. आतापर्यंत आपण सर्वोत्तम सनस्क्रीन कसं निवडायचं ते पाहिलं, पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जगातलं बेस्ट सनस्क्रीन घेतलं पण ते लावायची पद्धतच चुकली तर सगळं वाया गेलं समजा. म्हणूनच आता सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊया. फक्त 3 सोपे गोल्डन रूल्स आहेत, हे पाठच करून टाका. पहिला नियम 2 फिंगर रूल, म्हणजे आपल्या 2 बोटांवर जेवढं सनस्क्रीन बसेल तेवढं चेहऱ्याला आणि मानेला लावायचं. दुसरा नियम, घराबाहेर पडण्याच्या किमान 20 मिनिटं आधी लावा. आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा आहे, दर 2 ते 3 तासांनी ते पुन्हा लावा, अगदी न चुकता. हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. सनस्क्रीन पुन्हा लावलं नाही तर संरक्षण 0. सकाळी एकदा लावून दिवसभर निश्चिंत राहण्याची चूक अजिबात करू नका, कारण घामामुळे आणि इतर कारणांमुळे काही तासांतच त्याचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा होतो. तर मग जाता जाता एका प्रश्नावर विचार करूया. खरं बेस्ट सनस्क्रीन कोणतं? जे महागड्या ब्रँडचं आहे आणि कपाटात पडून आहे ते, की जे रोज न चुकता योग्य पद्धतीने वापरलं जातंय ते? मला वाटतं याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.